नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सर स्वागत आहे। आज आपण खंडाळा येथील युवा प्रगतशील शेतकरी सर्जेराव पाटील सोनवणे यांच्याकडे आलो होतो। युवा प्रगतशील शेतकरी म्हणजे असं आहे की यांची 22 एकर मिरची होती, यशस्वीरित्या उत्पादन घेतलं आणि मिरची काढून आता खरबूज आणि टरबूजाचा प्रयोग यांनी केलेला आहे। खरबूज 10 एकर आणि टरबूज 5 एकर केलेले आहे। आपण जर कधी बघितलं तर अतिशय सुंदररित्या इथं डेव्हलप झालेलं आहे आणि पूर्ण सेटिंग झालेली आहे। आपण जर कधी बघितलं बहुत सेटिंग दाखवाया जवळून सेटिंग कधी बघितली एकाच ठिकाणी, तर सेटिंग ही अतिशय सुंदररित्या डेव्हलप झालेली आहे। शेतकऱ्यांनी नवीन नवीन प्रयोग करत राहतो, आपण कंटिन्यू सांगत राहतो, पण त्यातल्या त्यात एवढी डेअरिंग यांनी केलेली आहे। मिरची काढून यांनी हे उत्पादन घेतलं होतं। किती तारखेला लागवड केली भाऊ आपण? ही आपली 20 ऑक्टोबरची लागवड, 20 ऑक्टोबरला लागवड केली। व्हरायटी कुठली? लॉयल फोर बीएसएफ। रॉयल फूड बीएसएफ आणि क्रॉप कव्हर टाकलेलं होतं। क्रॉप कव्हर टाकलेलं होतं। आता किती एकरचा प्लॅन आधी केलेला तुम्ही खरबूजाचा? हा पहिला 5 एकरचा आहे, आता दुसरा लॉट पुन्हा 5 एकरचा आहे आणि त्याच्यानंतर 5 एकर टरबूज। आपण जर कधी प्रामुख्याने बघायला गेलं, खंडाळा गाव हे भोकरदन तालुका जिल्हा जालन्यामध्ये येतं आणि पहिले इथं पाण्याचं खूप कमी प्रमाणात होतं, पण पाण्याची सगळ्या सुविधा करून शेतकऱ्यांनी इथं हे उत्पन्न काढायला लागलेले आहे। आणि युवा शेतकरी जे गावामध्ये, तुमच्या गावामध्ये यावर्षी खरबूज किती लागवड झाली? आमच्या गावामध्ये आता पूर्ण क्षेत्र 70 एकर प्लस गेलेले। 70 एकर। तसं बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना बेल्ट असेल तर तिथं मिरचीचं आदर्श गाव म्हणून जर कधी बघायला गेलं 2 वर्षामध्ये नावारूपाला आलं असेल तर ते खंडाळा गाव आहे। आणि खंडाळा गाव येथील आपले प्रगतशील शेतकरी सगळेच युवा जे शेतकरी चर्चा करून लावतात। मिरचीची लागवड तुमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची आमच्या गावात 500 एकर प्लस लागवड होती दरवर्षी। आणि तुमची किती होती यावर्षी? आपली 22 एकर लागवड यशस्वीरित्या पूर्ण पार पडली। मिरचीत काही अडचण नाही, बेल्टिंग वगैरे काहीच नाही प्रॉब्लेम आला। शेतकरी मित्रांनो, यांचं जर कधी नियोजन बघितलं आपण तर अतिशय काटेकोरपणे असतं। आणि यांच्याकडे जे आपण लोक म्हणतात की लेबर नाही, आपल्याकडे लेबर कुठून नाही अवेलेबल? आमच्याकडे एमपीचे लेबर असतात, मध्यप्रदेशमध्ये। आणि खरबुजाचा आता हा प्लॉटचा आपण जे शेड्यूल मध्ये प्लॉट केलेला आहे, तर तुम्हाला आता ही सेटिंग वगैरे कशी झालेली आहे आणि याच्यावरती नवीन शेतकऱ्यांनी खरबूज या पिकाकडे वळावं का? भरपूरसे शेतकरी काय करतात की वेल्टिंग प्रामुख्याने असेल किंवा त्याच्यामध्ये तुमचं भुरी असेल, डावणी असेल, याला घाबरतात। पण तुम्ही ज्या पद्धतीने काटेकोर नियोजन केलं तर असं जर नियोजन करून नवीन शेतकऱ्याला तर करू शकता का? असं करायला काही अडचणी, फक्त जे आपण अर्ली प्लॉट घेतो थंडीमध्ये त्या टायमाला थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं, डाऊनीचे चान्सेस जास्त असतात। आणि आता डिसेंबर पासून पुढच्या ज्या लागवडी होत्या त्याला अटॅकचं प्रमाण खूप कमी असतं। पण मग रेट मध्ये पण सुरुवातीच्या प्लॉटला रेट मध्ये भेटण्याचे चान्सेस असतात। नंतर आता जानेवारी मध्ये लागवड केलेले प्लॉट लेट सगळं इकडे लागवड होती बाहेर राज्यात, पण त्यामुळे भाव पडण्याचे चान्सेस असतात जास्त। ज्या खरबूज जास्त प्रमाणात कुठं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये? जास्त प्रमाणात सोलापूर जिल्हा सगळ्यात जास्त, सोलापूर आणि बीड। आता एक खरबुजाची एक व्हरायटी 70 रुपये विकली किलो, तर भरपूरशा ठिकाणी त्याचं नाव लिहिलं, तर ते आपल्याकडे कोणी लावलेली होती काय? नाही, आपल्या जालनामध्ये तरी नाही। कुठली व्हरायटी होती ती? याची नेनू सीडचीच व्हरायटी होती, नॉनी सीडची बॉबी 60-70 रुपये गेलं होतं। तर आपण हे लागवड करताना आणि बेस्ट डोस काढला, आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे? आता हा प्लॉट 20 तारखेची लागवड म्हटल्याच्या नंतर आजची किती? आज 55 दिवसाचा प्लॉट झालेला आहे। 55 दिवसामध्ये आपण बघू शकता खरबूज शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदररित्या इथं डेव्हलप केलेलं आहे। आणि या गावामध्ये 50 एकर खरबूज आहे। भरपूरशे व्यापारी यांना पहिलेही फोन केला होता आणि आपण एक मागे रील टाकलं, त्याच्यावरती नंबर होता। आणि जर कधी माल बघितली तर साईज आपण कंटिन्युअसली कुठल्या याला बघितली तर सगळीकडे सेटिंग जबरदस्तरित्या झालेली आहे। इकडे ही साईड, इथंही सेटिंग बघू शकता तुम्ही। एवढ्या सगळ्या क्षेत्रावरती फवारणी कसं मॅनेज करता होतं? फवारणीसाठी आम्ही ट्रॅक्टरवर फवारणी यंत्र घेतलेले, फवारणी त्याच्यातनंच करता? त्याच्यावरच फवारणी करतो। शेतकरी मित्रांनो, खरबूज करत असाल, टरबूज करत असाल, याच्यात प्रामुख्याने मधमाशीचा जे असतं जो मोठा रोल आहे। आणि मधमाशीला डिस्टर्ब होणार नाही अशा फवारणी तुम्हाला घेणं गरजेचं असतात। आणि फवारणी करताना एक संध्याकाळी 5च्या नंतरच तुम्हाला फवारणी घेणं गरजेचे, जेणेकरून तुमच्या प्लॉटवरती मधमाशी जास्त प्रमाणात सक्रिय होऊन परागीकरण चांगलं होऊन तुमची फळाची जी सेटिंग असते ते चांगले होते। त्यातल्या त्यात काही मॉलिक्यूल बॅन आहे, ते मॉलिक्यूल तुम्ही घेतले नाही तरी चालतात। सगळ्यात पहिलं म्हणलं तर इमिडोक्लोप्राइड कुठलंही घ्यायचं नाही तुम्हाला, थायमॅथिक्झन घ्यायचं नाही, कारण की मधमाशी त्यांना सगळ्यात जास्त युरोपियन कंट्रीजमध्ये हे जे मॉलिक्यूल आहे बंद आहे, कारण की मधमाशीपासूनच आपली जीवन सायकल जी आहे ती सुरू होते। त्यामुळे तुम्ही मधमाशीला डिस्टर्ब होणार नाही अशा फवारणी घेणं गरजेचं आहे। तुम्ही टरबूज करत असाल, कांदा करत असाल किंवा खरबूज करत असाल, ज्या मधमाशी जिथं काम असतं तिथं तुम्ही हे मॉलिक्यूल घेतले तर तुम्हाला बेस्ट हे राहतं। आता किती दिवसामध्ये हा प्लॉट हार्वेस्टला येईल? हा प्लॉट आता थंडी वाढल्यामुळे तरी असं वाटतं अजून 15 दिवस लागतील। 15 दिवस? हो, जिथं उष्णता तिथं चाळी आलेली समजा।
जिथं उष्णता पण आता इथं बघू या शकता 15 दिवसामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे 10 दिवस एक्स्ट्रा घेणारच प्लॉट. हा. आता 55 दिवसात झालेला, अजून 15 दिवस लागणार 15 दिवस समजा जानेवारीच्या 2-3 पहिल्या हप्त्यात, जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात हार्वेस्टिंग. आता सध्या काय भाव चालू आहे मार्केट? आता सध्या तरी बी मार्केट 25 पासून 35 रुपयापर्यंत तिकडे मार्केटला आहे, हा. पण जागेवर 20-22 रुपये आहे. 20-22 रुपये हम्म. जाळे आल्यानंतर जाळे आल्यानंतर जागेवर 20-22 पर्यंतची रेट आहे. 20-22 रुपये. आणि एवढं सर्व प्लॉट म्हणलं तर जागेवरच द्यायला पडतं, हा. कारण की प्रत्येक वेळेस मार्केट आपण करू शकत नाही. कारण की एवढं शक्य होत नसतं एवढं तोडून पुन्हा मार्केटला हजेरी लावणे. आणि भरपूरशे व्यापारी जागेवर प्लॉट घेत राहतात, आणि इथून पुढे जे प्लॉट निघणार आहे त्याची संख्या या दिवसामध्ये थोडी लागवड कमी, आता इथून पुढे लागवड वाढलेली आहे. आणि आज पण जे रेट ठरलेले ते जे माल बाहेर एक्सपोर्ट होऊ शकतो, ज्याची क्वालिटी चांगली, त्यांची 35 रुपयापर्यंत जागेवरची पण रेट गेलेली. विजेचे भाव बी 35 रुपये गेले, पण त्याला माल त्या क्वालिटीचा लागतो. ते वेस्ट बेंगलला तिकडे आता बराच होतो export. आपल्याकडे जर कधी बघितलं तुम्ही तर सगळा हा प्लॉट आहे या कोपऱ्यापासून तिकडं, आणि बाजूला यांची खरबूजाची प्लॉट आहे. यशस्वीरित्या मिरचीमध्ये यांनी उत्पादन काढून पुन्हा खरबूज घेतलं. खरबूज घेण्याचं प्रमुख कारण असं आहे की यांना पुढच्या वर्षी या क्षेत्रावरती अद्रक करायची होती, आणि जमिनीला जो रेस्ट ऑफ पिरियड राहतो म्हणजे आराम द्यायचा असतो. आता हा जानेवारी पासून हा प्लॉट पूर्ण ड्राय आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, मे पर्यंत म्हणजे साधारणतः 5 महिने नागाट करून हा जर कधी ठेवला तर पुढच्या वर्षीचं पीकही चांगलं येतं. कारण की तुम्ही वारंवार जास्तीचे पिकं घेत राहिले आणि रेस्ट ऑफ पिरियड दिलं नाही तर जास्तीचा अटॅक तिथे येतो जमिनीमुळे, त्यामुळे तुम्हाला थोडा गॅप देणे. तिकडच्या क्षेत्रात आता पुढच्या वर्षी मिरचीचा किती प्लॅन आहे तुमचा? पुढच्या वर्षी पण 25 एकरचा प्लॅन आहे मिरची. एकच शेतकरी 25-25 एकर मिरची लावतायत, आणि भरपूर शेतकरी एका एकरसाठी लेबरसाठी परेशान राहतात. योग्य मॅनेजमेंट जर कधी असलं तुमच्या शेतीत, आपण कंटिन्युअसली सांगतो, शेती जर कधी तुम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सारखी जर खरेदी केली तर नक्कीच तुम्हाला शेतीमधून प्रॉफिट आहे. तुम्ही किती वर्षापासून मिरची करताय? आता मिरचीला आम्हाला 10 वर्षाची कंप्लीट झालेली. कपाशी वगैरे केलीच नाही, आता 3 वर्षापासून कपाशी पूर्णपणे बंदी. कपाशी मक्का बंदच बंदी. मागच्या वर्षी फक्त मक्का मिरची काढून घेतली. आता फक्त 2 वर्षापासून मिरची आणि अद्रक दोनच पिकं चालू आहे. मिरचीमध्ये तुम्हाला कधी लॉस आलेला आहे का? मिरचीमध्ये तरी सरासरी लॉस आलेलाच नाही, पूर्ण खर्च काढून काही ना काही बेनिफिट उरलेलं म्हणजे कपाशीपेक्षा जास्तच पैसे आले. शेतकरी मित्रांनो, असं नाही की मिरचीच करा म्हणून, वेगवेगळ्या पिकाची तुम्ही करू शकता. दरवर्षी जर कधी बघायला गेलं प्रामुख्यानं ज्या गावरान टोमॅटो असतो, ज्या वेळेस कुठेही होत नाही, आपलं महाराष्ट्र क्लायमेट असं आहे की ते सगळ्यात जास्त लवकर प्लॉट निघतात. मिरचीचाही प्लॉट आपल्या महाराष्ट्रातले लवकर निघतात, टोमॅटोचे लवकर निघतात. जून जुलै मार्केटवर राज्य करणारं म्हणलं तर महाराष्ट्र राज्य आपलं, कारण की बाकी राज्याची जी तापमानाची कंडिशन असते जास्तीच राहतं, तिथं काही पिकं येत नाही, त्यामुळे आपल्या मालाला जास्तीचा भाव राहतो. ही संधी ओळखून शेतकऱ्यांनी जर कधी योग्य नियोजन केलं तर नक्कीच शेतीमध्ये जास्त पैसे तुम्ही कमवू शकता. आणि तुम्हाला जर कधी सर्जर बसून कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर आम्ही देणारच आहोत. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि फॉलो करायला. धन्यवाद.